तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, बिझिलँड बिल्डिंग, पुणे. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा. नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. मानसी, ए मानसी, काय गाई? आज तुला थोडा वेळ आहे का माझ्या बरोबर यायला? अरे आप कहे और हम ना आए, ऐसे तो हालात नाही. ए चावटपणा पुरे हा. पण जायचंय कुठे? काही नाही ग, दुपारी स्वयंपाक आटोपला की तुझ्या स्कूटीवर बसून शहराबाहेर कुठे वडाचं झाड आहे का ते शोधत हिंडायचंय. वडाचं झाड? हो. अगं पण कशासाठी? अगं असं काय करतेस? कोपऱ्यावरचं वडाचं झाड रस्ता रुंदीत गेलं. बिल्डिंग आणि ट्रॅफिकच्या जाळ्यात झाडांना स्थानच नाहीये. मग शहराबाहेरच जायला नको का वडाच्या पूजेला? वडाची पूजा? अगं मानसी, आज ज्येष्ठी पौर्णिमा, म्हणजे वट सावित्री. तुमच्या नव्या पिढीला नसणारच काही माहित. असं काही नाही. तसं थोडंफार माहिती वटपौर्णिमेबद्दल. हो का? अगं पुराण काळात सावित्री नावाच्या एका धाडसी स्त्रीनं आपला मेलेला पती सत्यवान याला यमाच्या पंजातून परत आणलं. तिच्यासाठी ही पूजा करतात. पण मग वडाच्या झाडाची का पूजा करायची? अगं सावित्रीचा पती सत्यवान वारला तेव्हा त्याचं प्रेत वडाच्या झाडावर ठेवून सावित्री यमापाठोपाठ यमलोकात गेली. काय? आणि तिने सत्यवानाला पुन्हा जिवंत केलं ते वडाच्या झाडावरच. म्हणून त्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करतात. आणि बरं का मनू, व्यसनी नवऱ्यांचे अत्याचार सहन करत रडत खडत आयुष्य काढणाऱ्या दुबळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व सावित्री करत नाही, तर ती अतिशय कणखर आहे. प्रत्यक्ष यमाला शरण यायला लावण्याचं सामर्थ्य आहे तिच्यात. अगं सोनबाई, असणारच. प्रत्यक्ष सूर्यकन्याच होती ती. पण मग या सावित्रीची स्टोरी तरी काय आहे ग? अगं सांगते. मद्र देशाचा राजा अश्वपती आणि त्याची पत्नी मालवी संतान नाही म्हणून दुःखी होते. अश्वपतीने गायत्री यज्ञ केला. गायत्रीच्या कृपेनं त्याला कन्या प्राप्त झाली, तीच सावित्री. राजानं सावित्रीला विविध कला आणि शस्त्रास्त्र विद्येत प्रवीण बनवलं. सावित्रीनं विविध प्रदेश पाहिले. अनेक राज्यात तिनं राजपुत्रांची परीक्षा केली, पण तिला इच्छित जोडीदार काही मिळेना. मग एकदा एका निर्जन जंगलात सावित्री गेली असताना तिला सत्यवान दिसला. खरं तर प्रथम दृष्टीत तो तिला आवडला, पण तरीही तिने त्याचं निरीक्षण केलं. मग तिला तो सर्वार्थाने योग्य वाटला का ग? सत्यवानाशी आपण विवाह करायचा हे मनात पक्क करून सावित्री आपल्या घरी परत आली. आपला निर्णय तिने आई वडिलांना सांगितला. माय गॉड, राजवाड्यात राहणाऱ्या सावित्रीनी आश्रमात राहणारा मुलगा स्वीकारला, म्हणजे डेअरिंगच म्हणावं लागेल तिचं. अगं मानसी, धाडसी मुली नवऱ्याचे गुण बघतात, फक्त बँक बॅलन्स बघत नाहीत. मग पुढे आई वडील काय म्हणाले? त्यावेळी नेमके नारद मुनी अश्वपतीकडे आलेले होते. सांग मुली, लवकर सांग, तुझा नियोजित पती कसा आहे? कोणत्या राज्याचा सम्राट आहे? माते, तो शाल्व नृपती ध्युमसेन यांचा पुत्र आहे. नारायण नारायण. ध्युमसेन म्हणजे ज्याला शत्रूंनी डोळे काढून राज्याबाहेर हकलून दिलं त्या ध्युमसेनाचा मुलगा? हो. नारायण नारायण. माते, चिंता करू नकोस, सारे शुभच होईल. नारायण नारायण. शुभ तेव्हाच होईल जेव्हा माणूस जिवंत राहील. नारायण नारायण. देवर्षी आपण काय बोलता आहात? हे मी सत्य तेच बोलतोय राजन. नारद मुनी, आपण त्रिकालज्ञानी आहात. आमच्या मुलीच्या भवितव्यात काय लिहिलंय हे आपणच जाणू शकता.
नारायण नारायण. म्हणूनच म्हणतो, सत्यवानाचे भवितव्य ऐकायचे असेल तर दगडाचे मन करावे लागेल. सांगा मुनिवर सांगा, कोणतीही वाईट गोष्ट ऐकण्याची आमची तयारी आहे, सांगा. तर ऐक राजा, तुझ्या कन्येने निवडलेला पती सर्व गुण संपन्न आहे, पृथ्वीवर अजोड आहे. नारायण नारायण. या दोघांचा विवाह ही एक अपूर्व घटना असेल. पण पण काय मुनिवर? सत्यवान हा अल्पायुषी आहे. आजपासून बरोबर 1 वर्षाने त्याचा मृत्यू लिहिलेला आहे. काय? नारायण नारायण. आणि बरं का मनू, सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला. ग्रेट. पती, सासू सासरे आणि सगळ्या आश्रमवासियांना प्रेमानं, सेवेनं आणि चातुर्यानं जिंकून घेतलं. आणि बघता बघता ती अशुभ घडी जवळ आली. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग पुणे. म्हणजे नारद मुनींनी सावित्रीला सांगितलं होतं की सत्यवानाचा मृत्यू ज्येष्ठ महिन्यातल्या चतुर्दशीला द्वितीय प्रहरात होईल. बाप रे, नारद मुनींनी सांगितलेली तिथी तर आजच आहे. देवा, आज काय होईल? सावित्री, अगं कसला विचार करतेस प्रिये? नाही, काही नाही नाथ. अगं तुझ्यासारखी रूपवान गुणवान पत्नी मोठ्या भाग्याने मिळते. मला अजन्म सोबत करशील ना? माणूस अज्ञानात किती सुखी असतो नाही? म्हणजे नाथ, नाथ आपला सहवास तर जन्म जन्मांतरीचा. सावित्री, तुझ्या प्रेमळ सहवासात मी मृत्यूचाही आनंदाने स्वीकार करीन. नाही, असं बोलू नका स्वामी. आपल्याला जगायचंय. या पृथ्वी तलावर स्वर्ग आणायचाय. तुमच्यासाठी मी मृत्यूलाही शरण यायला लावीन. स्वामी, कसला विचारी काटा टोचला मला. स्वामी, देवा रे. सावित्री, स्वामी काय होतंय? सावित्री, मला मी स्वामी, स्वामी तुम्ही भानावर यावं स्वामी. माझा मृत्यू जवळ आलाय. तो यमधर्म मृत्यू मला माझा ओढून नेतोय. स्वामी, सावित्री, स्वामी, स्वामी, स्वामी डोळे उघडा स्वामी. स्वामी, स्वामी डोळे उघडा स्वामी. तो आता डोळे उघडणार नाही. स्वामी, या वटवृक्षाखाली त्याला मृत्यू आलाय. तो मेलाय. नाही. जा, याच्या अंत्यविधीची तयारी कर. नाही, यमधर्मा, यांना पुन्हा जिवंत करून घेतल्याशिवाय मी इथून परत फिरणार नाही. मूर्ख स्त्रिये, या पृथ्वीवर मेलेला प्राणी पुन्हा जिवंत झालेला नाहीये. मी प्राक्तन बदलेन, निसर्ग नियम बदलेन, पण माझे पती मला परत हवे. ते शक्य नाही. घेतलेला जीव परत करण्याचा माझा नियम नाही. मी निघालो. मी तुझा पाठलाग करेन. कोणत्याही सजीवाला यमलोकी शरीरासह येता येत नाही. तू मागे फिर. हे वटवृक्ष, मी परत येईपर्यंत माझ्या पती देवांच्या कलेवराचं रक्षण कर. मी तुझी आजन्म ऋणी राहीन. हे काय, तू इतक्या उंचीवर माझ्या मागे कशी? माझ्या वडिलांच्या महान तपश्चर्याचं मी फळ आहे. तरीही तू मागे फिर. माझा पाठलाग करू नकोस. पती देवांना घेतल्याशिवाय मी मागे फिरणार नाही. मृत्यूच्या गृहात शिरण्याचा वेडेपणा करू नकोस. मागे फिर. मी माहेरी कशी जाऊ? माझे वडील अश्वपती निपुत्रिक आहेत. मी अश्वपतीला 100 पुत्र देतो, पण तू मागे फिर. माझे माता पिता मला सर्व काही देतील, पण ज्यांना एकच पुत्र आहे आणि जे अंध आहेत, अशा माझ्या सासू सासऱ्यांनी काय करावं? ठीक आहे, तुझ्या सासू सासऱ्यांना दृष्टी आणि राज्य परत मिळेल. आता तरी परत फिर. नाही, माझ्या पती देवांना घेतल्याशिवाय मी परत फिरणार नाही. ही माझी प्रतिज्ञा आहे. हे पहा यमलोकाचं दार. मृत्यू पावल्याशिवाय तुला माझ्या गृहात प्रवेश नाही. मी तुझ्या दारात स्वतःच्या जीवाचा अंत करेन. तुझ्या दारातील ह्या अग्निखांबाला कवटाळून मी प्राणत्याग करेन. मी सूर्याला देखील उगवू देणार नाही. थांब, हे असलं धाडस करू नकोस. अरे देवा,
तिचा अपमृत्यू झाला तर त्याचा दोष मला लागेल. ठीक आहे, आज नियम मोडावा लागणार. तू जिंकलीस सावित्री. यमधर्मा, मी तुझ्या पतीचे प्राण परत करतो. महाऋषींनी केलेलं भाकीत कधीही खोटं ठरणार नाही. यमधर्मा, तू माझ्यासाठी नियमभंग केलास. मी तुझे ऋण कधीही विसरणार नाही. आजच्या दिवशी वटवृक्षाची केलेली पूजा तुझीच पूजा असेल. सावित्री, हा यमधर्म तुला वर देतो. आजचा दिवस तुझ्या नावानं ओळखला जाईल. आज ज्या सुवासिनी वटवृक्षाची मनोभावे पूजा करतील त्यांच्या पतींना निरोगी दीर्घायुष्य लाभेल. त्यांचा अपमृत्यू टळेल. आपण ऐकत आहात स्वामिनी व्रतकथामाला. वटवृक्षाखाली सावित्रीचा पती जिवंत झाला तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा. म्हणूनच त्याला वटपौर्णिमा असंही म्हणतात. बरं का मनू, सावित्रीची ही कथा महाभारतात आहे. त्या काळापासून ह्या व्रताचा प्रारंभ झालाय. ओके. त्या दिवशी उपवास केला नाही तरी चालतो बर का मनू. पण वटवृक्षाची पूजा महत्वाची. हो. पतीचे प्राण परत आणलेल्या सावित्रीची आठवण म्हणून ह्या व्रताला वटसावित्री असं म्हणण्यात येतं. ही सावित्री ग्रेट स्त्री असणारा, सिम्पली ग्रेट. संपूर्ण आयुष्यभर धाडसानच वागत आली ही. म्हणजे काय आहेच. आणि म्हणूनच मानसी, आजही स्त्रियांनी सावित्रीचा आदर्श घ्यायचा. म्हणजे काय करायचं? काय? केवळ देवा ब्राह्मणासमोर वरलं आहे म्हणून व्यसनी, नादान, अत्याचारी, बाहेरख्याली किंवा भ्रष्टपतीचे अत्याचार सहन करत जगायचं नाही. आणि 7 जन्माचा हाच साथीदार असावा अशी दुबळी प्रार्थना करत वटपौर्णिमा करायची नाही. तर स्वतः किंवा कुणाच्या तरी मदतीनं आपल्या अन्यायी पतीला सरळ करायचं. चांगला माणूस बनवायचं. ही खरी वटसावित्रीची पूजा आहे. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय, पुणे. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.